नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2 द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। या अगोदर पण आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञानची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि त्या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 3 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे आहेत। ए, बहिवक्र आरशावरून प्रकाश किरण अपसारित होतात, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। 2, वारंवारितेचे एकक हर्ट्झ आहे, त्याचा क पर्याय बरोबर आहे। 3, दातांचे डॉक्टर अंतर्वक्र आरसा वापरतात, त्याचा अ पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, शास्त्रीय कारण लिहा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। वाहनाच्या उजव्या व डाव्या बाजूला नेहमी बहिवक्र आरसे बसवतात, या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। उत्तर, कारण बहिवक्र आरशासमोर असलेल्या वस्तूची प्रतिमा सुलट व वस्तूपेक्षा लहान असते आणि आरसा वस्तूपासून जितका दूर न्यावा तितकी वस्तूची प्रतिमा लहान होत जाते व त्या वस्तूभोवतालच्या इतर वस्तूही दिसतात। वाहनाच्या चालकाला आपल्या वाहनामागून येणारी वाहने दिसणे आवश्यक असते, म्हणून असे दृश्य सुलट व स्पष्टपणे दिसण्याकरिता वाहनाच्या उजव्या व डाव्या बाजूंना बहिवक्र आरसे बसवतात। दुसरे विधान, एका ध्वनी तरंगाचा वेग 336 मीटर सेकंद असून तरंग लांबी 3 सेमी आहे, तर त्या ध्वनीची वारंवारिता काढा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। तरंगाची वारंवारिता 11,200 हर्ट्झ, तरंगाची वारंवारिता 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या मर्यादेत असल्याने ती श्रवणीय असेल। आणि तिसरे विधान आहे, गोलीय आरशाद्वारे प्रतिमा मिळवण्यासाठीच्या किरणाकृती काढताना कोणते नियम वापरतात? 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न। उत्तर, जर आपाती प्रकाश किरण आरशाच्या मुख्य अक्षास समांतर असेल तर परावर्तित प्रकाश किरण आरसा अंतर्गोल असल्यास त्याच्या मुख्य नाभीतून जातो, आरसा बहिर्गोल असल्यास त्याच्या मुख्य नाभीतून आल्यासारखा वाटतो। जर आपाती प्रकाश किरण अंतर्गोल आरशाच्या मुख्य नाभीतून जात असेल, बहिर्गोल आरशाच्या मुख्य नाभीच्या दिशेने जात असेल तर परावर्तित प्रकाश किरण आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असतो। जर आपाती प्रकाश किरण अंतर्गोल आरशाच्या वक्रता केंद्रातून जात असेल, बहिर्गोल आरशाच्या वक्रता केंद्राच्या दिशेने जात असेल तर परावर्तित प्रकाश किरण त्याच मार्गाने परत जातो। प्रश्न दुसरा अ, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 1, वनस्पतीची मुळे जलानुवर्ती हालचाल दर्शवते, अ पर्याय बरोबर आहे। 2, गुणसूत्रे मुख्यत्वे DNA ची बनलेली असतात, अ पर्याय बरोबर आहे। 3, चेतापेशीला नेफ्रॉन म्हणतात, त्याचा अ पर्याय बरोबर आहे। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, शास्त्रीय कारण लिहा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पर्णरंध्राभोवती असणाऱ्या पेशींना रक्षक पेशी म्हणतात। क प्रश्न आहे, आनुवंशिक विकृती का उद्भवतात? 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। ड प्रश्न आहे, वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते? 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न, या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू आपण। उत्तर, वनस्पतींसाठी जे पदार्थ उत्सर्जित असतात त्यातील बरेचसे पदार्थ मानवाला उपयुक्त असतात। उदाहरणार्थ रबराचा चीक, यापासून रबर बनवले जाते, रबराचे हजारो उपयोग होतात। डिंक, राळ इत्यादी पदार्थांचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो। 4, वनस्पतींची पाने ठराविक ऋतूत गळतात, हेही उत्सर्जनाचे कार्य आहे, या गळणाऱ्या पानांमुळे खत निर्मिती होते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2 द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।